भविष्यकाळाचे 4 प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. आता ऐका. भविष्यकाळ म्हणजे काय? भविष्यात घडणाऱ्या घटना. फ्युचर टेन्स म्हणजे काय? भविष्यात घडणाऱ्या घटना आपण आपल्या मैत्रिणी मित्राला किंवा आईला कोणालाही कशा प्रकारे सांगू शकतो. आता बघा, मी तुम्हाला उदाहरणासहित सांगते की मी उद्या पार्टीला जाणार आहे. तर कसं सांगायचं? टुमॉरो बाय 7 PM वी विल गो टू पार्टी. वी विल गो टू अ पार्टी. टुमॉरो बाय 7 PM म्हणजे उद्या 7 वाजता आम्ही पार्टीला जाणार आहोत. आत्ता सांगायलो उद्या घडायला किंवा उद्या घडणार आहे ते आपण आत्ता सांगायलो. वी विल गो. विल प्लस V1 हे महत्वाचं आहे. टुमॉरो बाय 7 PM वी विल गो टू अ पार्टी. हे झालं. हा झाला साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स. आता बघा, सिंपल फ्युचर टेन्स झाला. आता फ्युचर कंटिन्युअस बघा. We will be traveling by Swift. We will be traveling by Swift. आम्ही स्विफ्टनं प्रवास करून जातो समजा. We will be traveling by Swift. हा झाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता बघा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता बघा, आपण तिथं 2-3 तास समजा डान्स करणार आहोत. आपण असं आपल्या आईला सांगतो, तिथं 2-3 तास डान्स करणार आहोत. 2-3 तासासाठी बीन कंटिन्युइटीसाठी डॅन्सिंग. आता बघा कसं म्हणायचं? वी विल हॅव बीन डॅन्सिंग. वी विल हॅव बीन डॅन्सिंग इन द पार्टी. वी विल हॅव बीन डॅन्सिंग इन द पार्टी. हा झाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता बघा नंतर, आता शेवटचा राहिला. बाय 10 PM the party will have finished. Will have V3. Will have finished. By 10 PM संध्याकाळी 10 वाजता पार्टी संपल. समजलं? आता बघा, बाय 10 PM 10 वाजेपर्यंत द पार्टी विल हॅव फिनिश्ड संपलेली असेल. भविष्यकाळ झाला. अशा प्रकारे 4 भविष्यकाळ, सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. क्रियापद जर समजले ना आपल्याला इंग्लिशमध्ये, भविष्यात कोणते वापरायचे, प्रेझेंटमध्ये कोणते वापरायचे आणि भूतकाळात कोणते वापरायचे, तर आपल्याला लवकर लक्षात येतं की कोणत्या वेळेला कुठल्या वेळेला कुठलं क्रियापद यूज करायचं. By the way, I'm certified by Fast Info Class. Thanks for watching.